जय गुरु. जय गुरु. जय हा, गुरु. जय गुरु. हा, तर आपण दिसत आहेत ना, दोन्ही स्क्रीन दिसत आहेत व्यवस्थित. हो दिसतंय. हा, जय गुरु. जय गुरु. उजवीकडे काळा येतो. जय गुरु. उजवीकडे काय येत आहे? अच्छा, काळा स्क्वेअर आहे काय अच्छा, अच्छा. आणि त्या लाल याच्यामध्ये ओके. अच्छा, ठीक आहे. राईटला आता वरती स्क्वेअर आहे. हा गेला. हं, ठीक आहे. तर आपण तिसरा श्लोक बघत होतो, बरोबर? तिसरा अध्याय. नाही नाही, तिसरा अध्यायामधला तर पण तिसरा त्याच्या आधी श्लोक. तुम्ही ते आम्हाला स्थितप्रज्ञाची लक्षणं 55 ते 60, 54 ते 72 सांगणार होतात ना. एक काम करूया उषाताई, त्याच्यानंतर आपला एक क्लास झाला तेव्हा तुम्ही नव्हतात मला वाटतं, परवाच्या याला. हा, हो का? तर हां आपण हां असं हां करूया की हां. हे आता हा तिसरा अध्याय पूर्ण झाल्यावर मग आपण जाऊया तेव्हा रिव्हिजन मध्ये. हा, बरं. ठीक आहे ना. हा, तिसरा अध्यायाचे किती झाले श्लोक सर? तीनच श्लोक झाले आहेत. शुक्रवारी सुरू अरे वा. केलाय आम्ही. हा, हां. ठीक आहे. हा, तर आपण तिसरा श्लोक बघितला होता की लोकांमध्ये म्हणजे या विश्वामध्ये मनुष्य प्राण्यांना वेदांनी, परमेश्वरांनी दोन निष्ठा सांगितलेल्या आहेत. म्हणजे जगण्याचे दोन मार्ग सांगितले आहेत. निष्ठा म्हणजे इथे मार्गक्रमणा कशी करावी ते. काय त्यांनी सांगितलं की ज्ञानयोगेन सांख्यानाम. सांख्यानाम म्हणजे सांख्यची षष्टी बहुवचन, म्हणजे जे अगदी पूर्ण ज्ञानी किंवा स्थितप्रज्ञ संन्यासी असे आहेत त्यांना ज्ञानयोगांनी त्यांनी मार्गक्रमणा करावी. ज्ञानयोगेन म्हणजे तृतीया. आणि म्हणजे त्यांना कर्म अपेक्षित नाहीये त्यांच्याकडून. तर बाकीच्यांनी म्यूट करा ना सगळ्यांनी, आवाज येतोय खरखर. हा, हा, ठीक आहे. तर हा, तर ज्ञानयोगी जे आहेत तर त्यांनी स्थितप्रज्ञ, स्थितनिष्ठ, ज्ञाननिष्ठ वगैरे त्यांनी ज्ञान म्हणजे चिंतन आणि समाधी योगात वगैरे असं राहून मार्गक्रमणा करावी. आणि याच्या उलट की ज्यांची चित्तशुद्धी झालेली नाही आणि त्यामुळे ज्यांना आसक्ती ज्यांची अजून शिल्लक आहे असे जे कर्मयोगी आहेत ते असे जे योगी, अशा सगळ्या लोकांना योगी म्हटलेलं आहे. सगळ्या अज्ञानी लोकांना गीतेमध्ये या श्लोकामध्ये योगी म्हटलंय. योगी म्हणजे काय की ज्याला नुसतं म्हणजे एक गोष्ट करून भागणार नाही, काम करून त्याला काहीतरी त्याला जोड द्यावी लागेल. युग योग शब्द हा युग या धातूपासून आलेला आहे. युग म्हणजे कशाचं तरी युक्त करणे, जोड देणे. तर काहीतरी त्याला त्या युज ना कर्माला सर? हा, युज. हा, युज का युक? युज युज हां हां. युज. तर युज तर म्हणजे काहीतरी जोडायला लागणार आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांना या श्लोकामध्ये त्यांनी योगी म्हटलेले आहेत. हा, कर्मयोगेन योगी नाम आणि बाकी सगळ्या योगी नाम हे जे आहेत आपण म्हणजे सगळेच जवळपास त्या सगळ्यांना कर्मयोगाने मार्गक्रमणा करायला सांगितले. तर तेव्हा आपण ते पण बघितलं होतं की असं का, हा, कर्मयोगांना असं नसं दोन का. तर कसं आहे की आपला हा खरा सनातन धर्म आहे. धर्म म्हणजे काय, धारयती इति धर्म, म्हणजे पूर्ण या मनुष्य प्राण्यांच्या या धर्माच्या ऐवजी उलट काय, तर ते रानटी टोळ्या वगैरे असतात ना तसे. हा, अनार्य म्हणा किंवा असे की ज्यांना काही नियम वगैरे काही नसतात. म्हणजे कोणाला वाटेल तो कोणाची स्त्री हिसकावून घेऊ शकतो, तिला उपभोग घेऊ शकतो, फेकून देऊ शकतो. म्हणजे काही कोणाची काही संपत्ती नाही, काही नाही. तो सगळा रानटी मार्ग झाले, बरोबर. आणि त्याच्या उलट धर्म म्हणजे काय की जिथं प्रत्येकाच्या गुणानुसार, जिथं पुढे आलेलं आहे गुणकर्म विभाग अशा, तसं प्रत्येकाच्या गुणानुसार, कर्मानुसार, प्रवृत्तीनुसार त्याची त्याची त्याला हे दिलेली आहे विभागणी व्यवस्थित केलेली आहे, श्रम विभागणी. हा, तर
असे जे आहेत तर ते सगळे कर्मयोगी आणि असे ते सगळे योगी आणि त्यांना कशाने आचरण करायचं तर कर्मयोगाने आचरण करायचं असं मी सांगितलेलं आहे असं तो म्हणाला कृष्ण. ठीक आहे. आता याचा सरळ अर्थ आहे, बाकी काही फार याच्यात नाहीये आणि हे बघितलंही होतं आपण परवाला. हां, आपण एक उदाहरण दिलं होतं की एखादा रिसर्च सायंटिस्ट आहे आणि त्याच फॅक्टरीत त्याच कंपनीत एखादा वर्कर आहे. तर वर्करला आपण फार म्हणजे खूप विचार करायला सांगत नाही, म्हणजे अगदी डीपमध्ये. आणि सायंटिस्टकडनं हे अपेक्षित नसतं की त्यांनी त्याचा त्याचा जो अमूल्य वेळ आहे तो त्यांनी रिसर्चमध्ये घालवावा. त्यांनी सगळं म्हणजे बारीक सारीक कामं स्वतः करू नये, कारण त्याचं जे रिसर्चचं काम वर्कर करू शकणार नाही, वर्करचं काम हे करू शकत नाही. किंवा दुसरं आपण उदाहरण दिलं होतं की एखादा मेजर जनरल आहे आर्मीतला सेनापती आणि त्यांनी जे कर्म करायचं आहे त्यांनी स्ट्रॅटेजी वगैरे हे सगळं करायचं असतं आणि सैनिक आहे त्यांनी आज्ञापालन करायचं असतं. याचं काम त्यांनी करू नये, त्याचं काम त्यांनी करू नये असं. तर म्हणून कृष्णाने अशा दोन स्थूलमानाने मनुष्यांच्या दोन प्रवृत्ती पाडलेल्या आहेत आणि कोणी कसं काय करावं हे मी सांगितलेलं असं कृष्णाने इथं सांगितलं. ठीक आहे. आपण आता तर मग तरी पण मग अर्जुनाचा चेहऱ्यावरनं त्याला दिसलं असेल आणि त्याचा प्रश्नही तसाच होता की एवढं तू मला घोर कर्मामध्ये का ढकलतोय? जरी तू म्हणतोयस की ज्ञान मुक्ती तर ज्ञानानेच मिळेल, कर्म तर खूपच निकृष्ट आहे, तर मग तरी तू मला कर्मच करायला का सांगतोय? हां, तर नुसतं तर इथं त्यांनी सांगितलं की पहिली गोष्ट, मी दोन विभाग केलेले आहेत लोकांचे. जेव्हा सृष्टी उत्पन्न झाली, सृष्टी म्हणजे मनुष्य प्राणी उत्पन्न झाले, तेव्हा त्यांना योग्य धारण म्हणजे समाज व्यवस्था योग्य रीतीने चालावी म्हणून मी दोन मार्ग त्यांना सांगितलेले आहेत, कोणी काय करावं ते. बरोबर. आता पुढचं चौथा श्लोक. न कर्मणामनारंभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. तर आता इथं याचा अन्वयार्थ असा आहे, पुरुष. आता इथे पुरुष म्हणजे कोण? कुठलाही मनुष्य. कर्मणाम. कर्मणाम म्हणजे अ, कर्म कर्म म्हणजे कर्मांचं षष्ठी बहुवचन. हं. कर्मणाम कर्मांच्या आरंभात. म्हणजे आरंभ न केल्या म्हणजे त्यांनी काही कामाला सुरुवातच काही केली नाही, नुसतं आपला आळशासारखा बसून राहिला, हा, तर तो नैष्कर्म्य सिद्धीला. तर नैष्कर्म्य म्हणजे काय याचं मी तुम्हाला सांगतो अर्थ. पण न अश्नुते म्हणजे त्या नैष्कर्म्य स्थितीला तो प्राप्त होत नाही. तर हा अर्थ थोडा समजायला कठीण आहे. म्हणजे इथं बघा आता, म्हणजे वरवर बघता या या वाक्यामध्ये विरोधाभास दिसतो की कोणी पुरुष हा काम सुरू केल्यानुसार म्हणजे कामच सुरूच केलं नाही काम, तर तो नैष्कर्म्य म्हणजे नैष्कर्म्य म्हणजे निस म्हणजे दूर, नैष्कर्म्य म्हणजे कर्म नसण्याच्या स्थितीला प्राप्त होणार नाही किंवा ती कर्म नसण्याची स्थिती त्याला प्राप्त होणार नाही. तर असं का म्हणतोय तो गोंधळ? तर नैष्कर्म्य म्हणजे काय की जी ज्या स्थितीमध्ये कर्माची अपेक्षाच नाही अशी स्थिती. समजलं? नैष्कर्म्य म्हणजे की जसं मी उदाहरण देतो पुन्हा एकदा की मेजर जनरलला किंवा सेनापतीला प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढण्याची त्याच्याकडून अपेक्षा आहे का रेग्युलर याच्यामध्ये? नाही. तसंच सैनिकाला सुद्धा जर प्रमोशन मिळवायची असतील किंवा सैनिक म्हणा, साधा कमिशन्ड ऑफिसर म्हणा, त्याला पुढे चालून जरी सेनापती व्हायचं असेल तरी त्यांनी सुरुवातीच्या काळात युद्धभूमीवर फ्रंटलाईनवरतीच लढलं पाहिजे ना. आणि त्यामुळे त्यांनी तेही तो म्हणेल की मला सेनापती व्हायचंय आणि त्यामुळे मी फील्डवर जाणारच नाही, तर शक्य आहे का? नाही. तो हळूहळू जसं तो वेगवेगळ्या फील्डवरती फ्रंटलाईनवरती म्हणजे युद्धभूमीत राहील, सराव करेल, त्यांनी त्याचा अनुभव येईल आणि मग पुढे पुढे त्याचं प्रमोशन होत होत
एक स्थिती अशी येईल की त्याला प्रत्यक्ष युद्धभूमी म्हणजे त्याचा जो अनुभव आहे त्याचा उपयोग प्रत्यक्ष युद्धभूमीपेक्षा स्ट्रॅटेजी आणि युद्ध कौशल्य त्याच्यात तो वापरता येईल. पण कधी? जेव्हा त्याला एक 25-30 वर्ष प्रत्यक्ष युद्धभूमीचा अनुभव येईल तेव्हा. बरोबर आहे. त्यामुळे कर्म नैष्कर्म्य म्हणजे ते जे रेग्युलर जे कर्म आहे तर ते हे करण्यासाठी त्याला एक साहेब मी एका कॉलमध्ये आहे, नंतर फोन करतो पाहुण्याला नंतर. हा, हा. तर म्हणजे नाहीतर हा विरोधाभास या वाक्यातला आपल्याला क्लिअर होत नाही की कर्माचा आरंभ केल्यावर विना तू नैष्कर्म्य सिद्धीला म्हणजे नैष्कर्म्य प्राप्त होणार नाही कोणालाही. ते का? कारण आधी आधी जे सगळे सामान्य पुरुष जो असतो किंवा अज्ञानी पुरुष तर त्याला तो कर्मयोगानेच म्हणजे कर्म सुरू करून पण ते कर्मयोगाने करून कर्मयोग किंवा संगम तत्वा योग कर्म सुकौशलम म्हणजे कर्मयोगाने कर्म करून मग तो त्याची चित्तशुद्धी होणार आणि मग चित्तशुद्धी झाल्यावर समाधी योगाने तो ज्ञाननिष्ठा म्हणजे नैष्कर्म्य अवस्थेला पोहोचणार. कळलं? हे वाक्य पूर्ण कळलं सगळ्यांना? कळलं सर सर. सर नैष्कर्म म्हणजे बरं सांगाल झालं. का? मी आता जॉईन झाले. नैष्कर्म म्हणजे काय सांगाल का प्लीज? नैष्कर्म्य हा निष्कर्मच पासून तयार झालेला शब्द आहे. नैष्कर्म्य ही एक अवस्था आहे की जिथं तुमच्याकडून कर्माची अपेक्षा नाहीये, कर्म करणं अपेक्षित नाहीये. जसा संन्यासी काय आपला काम करतो का, मजुरीला जातो का, उदरनिर्वाहाला? नाही, तो फक्त चिंतनात मग्न असतो. संन्यासी, खरा बरोबर. संन्यासी. हा, तर ती हम्म. नैष्कर्म्य अवस्था झाली. हा, पण त्यांनी ती स्थिती कशी प्राप्त केली आहे? त्यांनी कर्म करत मग कर्मयोगाने संगम त्यक्त्वा समदुःख म्हणजे सुख दुःख वगैरे सोडून वगैरे ते सगळं करून नंतर त्यांनी इंद्रियांना जिंकून मग चित्तशुद्धी करून मग त्या सिद्धीला जाऊन मग तो ज्ञाननिष्ठ अवस्था आणि ती जी ज्ञाननिष्ठ अवस्था आहे तिच्यात मग कुठलंही कर्म अपेक्षित नाहीये आणि मग पुढे चालून मग आपल्या समाजाने ती व्यवस्था मान्य केलेली धर्माने की असे जे ज्ञाननिष्ठ संन्यासी आहेत त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्थेची जबाबदारी समाजावर असते, गृहस्थाश्रमांवर. बरोबर? कारण असे जे ज्ञानी लोक आहेत ते अच्छा. 24 तास संन्यासी असतात असं. तर ही म्हणजे नैष्कर्म्य म्हणजे ज्ञाननिष्ठ अवस्था, संन्यासी अवस्था. समजलं? हा, ठीक आहे. आता याच श्लोकातली दुसरी ओळ, न च संन्यासनादेव सिद्धिं सर एक मिनिट. समधिगच्छति. हा. हा, माधव. हे जिथं तुम्ही ते सैनिकाचं उदाहरण दिलं ना, त्याच्यामध्ये योग कर्म सुकौशल्य म्हणजे योग कर्मामधली जी कुशलता आहे ती प्राप्त करून तो पुढे त्या स्थितीला प्राप्त होतो. अगदी जसं असं सैनिकांनी असंच किंवा म्हणायचंय ना. अगदी बरोबर, ज्याला जे कर्म नेमून दिलेलं आहे ते त्यांनी संगम त्यक्त्वा म्हणजे त्यात आसक्ती रहित आणि इंद्रियांना न गुंतवता जर ते कर्म करत राहिला म्हणजे ते कर्म कुशलतेने केलं. पण कुशलतेने कसं? तर समबुद्धीने. बरोबर, आपण गेल्या वेळेत बघितलं होतं ना. हा, हं. समत्वम योग उच्यते कर्म योग कर्म सुकौशलम. तर अशा पद्धतीने जर कोणी करत गेला तर म्हणजे तोच निष्काम कर्मयोग आहे. ते निष्काम कर्मयोगाने जर तो करत गेला तर तो हळूहळू त्याची चित्तशुद्धी होऊन तो त्याचं मन मग आतमध्ये आतमध्ये लागतं म्हणजे समाधी म्हणजे पूर्ण अंतर्मुख होऊ शकतो तो आणि चित्त पूर्ण त्याचं स्थिर होतं आणि असं जेव्हा चित्त स्थिर होतं, चित्तशुद्धी होते, कशातही अडकत नाही, तेव्हा तो ज्ञाननिष्ठ म्हणजे जे अद्वैत ज्ञान आहे ते त्याला म्हणजे ज्ञानाचा प्रकाश त्याच्या हृदयात पडायला लागतो असं. हं. तोपर्यंत एक मिनिट, तोपर्यंत किती जरी त्याला गुरुने उपदेशाचे डोस दिले अद्वैताचे तरी त्याला ते पटणारच नाही, कारण त्याचं चित्त चंचल आहे आणि मोहात अडकलेलं आहे असं. हा, बोला. म्हणजे तो नैष्कर्म्य सिद्धीला पोचतो होय असंच होय म्हणायचंय ना सर. होय होय हं? होय
हं. पण कारण पण तुम्ही जर नैष्कर्म्य हा प्रश्न पण हो पण नैष्कर्म्य सिद्धीला स्टेप बाय स्टेप पोचतो. म्हणजे आधी चित्तशुद्धी होईल त्याची, मग समाधी योग, मग समाधी योगाने तो चित्त याला पोचेल असं. म्हणजे ठीक. एकदम लगेच नैष्कर्म्याला पोचतो असं नाही, स्टेप बाय स्टेप. हम्म. असं पण त्याच्याकरता त्याला जे नेमून दिलेलं कर्म आहे ते करणं आवश्यक आहे. जसं आपण म्हणतो लहान मुलाला, म्हणजे पहिलीत गेलेल्या मुलाला पाढे पाठ करणं आवश्यक आहे, पण 10वीतल्या मुलाला ते आवश्यक नाहीये ना असं. बरोबर. बरोबर. हा हा बोला, कोणाला तरी कोण विचारतंय? अशोकजी? हा हा सर, निरंजन बोलतोय सर. निरंजन. हा असं विचारायचं होतं की नैष्कर्म्य म्हणल्यावरती की संन्यासी असेल किंवा आत्मनिष्ठ ज्ञाननिष्ठ जो कोणी व्यक्ती असेल की त्याच्या कर्मातून नवीन बंधनामध्ये तो अडकणार नाही, असं होऊ शकेल का अर्थ त्याचा? किंवा तो जो काही कर्म म्हणजे म्हणा की तो देहधारी आहे म्हणल्यावर त्याला भूक लागेल किंवा त्याला तहान लागेल वगैरे ज्या काही गोष्टी असतील, पण जर तो ज्ञाननिष्ठ असेल, जीवनमुक्त असेल, तर त्याची नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे निष्कर्म्य अवस्था त्याला जर असेल तर म्हणजे तो त्यांनी जे कर्म केलं असेल त्या कर्मामध्ये तो अडकणार नाही किंवा गुंतणार नाही, असं त्याचा अर्थ होतो का? हा होईल, पण ते पण पुढे त्यांची कोणती आलेलं आहे क्रिया आपलं. क्रिया क्रिया या अर्थाने विचारतोय मी. कर्म बरोबर. करताना ज्यातून बरोबर तो आहे त्याच्या बांधला अगदी जाणार नाही असं म्हणायचं मला. अगदी बरोबर. ते पुढच्या श्लोकांमध्ये आलेलं आहे ते. हा ही जी अवस्था आहे ना, की ज्या अच्छा. कर्मातून त्याचा नवीन कर्म किंवा त्याचा बंध उत्पन्न होणार नाही, मुख्य म्हणजे हा कर्माचा ओके. त्यांनी जो कर्म करेल त्यातनं बंध उत्पन्न होणार नाही. नाहीतर नॉर्मल कर्म जी असतात त्यातनं बंध उत्पन्न होतं. कसा बंध उत्पन्न होतो बघा. ओके. आपण काहीतरी मी काम केलं आज, त्याचे मला पैसे मजुरी मिळाली उदाहरणार्थ. हा मजुरी मिळाली, पैसे मिळाले मला 500 रुपये, मला गरज होती 300 रुपये. मग 300 रुपये खर्च झाले, 200 रुपये ठेवले. मग त्याची आता ते 200 रुपये कुठे जपून ठेवू, कसे ठेवू, कोणी चोरून नेईल का, म्हणजे कर्मातनं बंध अगदी मजुराला सुद्धा बंध सुरू झाले. त्या पैशाची काळजी साठवून बरोबर. कसं ठेवायचं असं. तर आता ही नैष्कर्म्य अवस्था म्हणजे काय विचारलं म्हणून सांगतो की संन्यासी असते त्याला चिंताच नसते. कारण का तो अशा कर्माच्या फंदातच पडत नाही की ज्यांनी नवीन कर्म निर्माण होते. एक कारण त्याला उदरनिर्वाहाची सुद्धा चिंता नसते. बरोबर. मला झोपायला काय असेल, चांगली गादी मिळेल का, हॉटेल मिळेल का, वगैरे वगैरे नाही का, काहीच चिंता नसते त्याला असं. बरोबर. पण संसारात राहून हे निष्काम कर्मयोग करणं खूपच कठीण आहे. नाही नाही नाही, म्हणूनच नाही तुम्ही कन्फ्युज होताय. नैष्कर्म्य सिद्धी ही खूप पुढची अवस्था आहे. सध्या संसारात राहून आपल्याला योग कर्मसु कौशलम समम म्हणजे सर, मला एक विचारायचं होतं, म्हणजे नैष्कर्म्य स्थितीला पोहोचलेला माणूस हा ज्ञाननिष्ठ असू शकतो ना? ज्ञाननिष्ठच असतो, त्यालाच नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात. हम्म. नैष्कर्म्य आणि कर्मयोग या दोन अवस्था वेगळ्या आहेत. कर्मयोगी नैष्कर्म्य नाही. बरोबर. जोपर्यंत तो कर्मयोगी आहे तोपर्यंत तो नैष्कर्म्य नाही. नैष्कर्म्य म्हणजे कर्मयोगाला पार केलेला, कर्म ज्यांनी पार केलेला आहे असा तो मग ज्ञाननिष्ठाच्या प्रांतात त्यांनी प्रवेश केलेला आहे. कर्माच्या प्रांत ओलांडून त्यांनी ज्ञानाच्या प्रांतात प्रवेश केला आहे. म्हणूनच त्याला सांख्य किंवा ज्ञानयोगी असं म्हणतात, किंवा ज्ञाननिष्ठ. चांगला शब्द आहे ज्ञाननिष्ठ. ज्ञाननिष्ठ म्हणजे काय, ज्याचा पूर्ण फोकस हा अद्वैत ज्ञानाची अनुभूती त्याच्यावरती आहे, असा ज्ञाननिष्ठ. नुसताच अभ्यास करणारा म्हणजे ज्ञाननिष्ठ नाही. की जो अद्वैताच्या अनुभूतीत रममाण असतो, अनुभव, त्याला म्हणतो ज्ञाननिष्ठ असे. पण सामान्य पण इतर समत्व योग वगैरे कर्मयोगी वगैरे हे सगळं काय आहे, ही साधन आहेत त्या अवस्थेला पोचण्याची. ते साध्य नाही. ठीक आहे. आणि आता थोडं थँक्यू सर. पुढची ओळ बघूया आपण. नच संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. आता हे पहिली ओळ सांगितली त्यांनी कर्मयोगांची, की जो कर्माचा आरंभ केल्या वाचून तो नैष्कर्म्य सिद्धीला म्हणजे नैष्कर्म्य किंवा ज्ञाननिष्ठे अवस्थेला तो पोचू शकत नाही. आणि याच्या उलट संन्यसनात एव, आणि नुसता संन्यासी जो असतो ना, संन्यासनात एव म्हटलेलं आहे, म्हणजे नुसता संन्यासी
म्हणजे नुसतं ज्यांनी कर्म सोडलेलं आहे, नुसते भगवे कपडे घातलेत आणि संन्यास म्हणजे लौकिक अर्थाने संन्यास घेतलेला आहे. हा, पण ज्याला ज्ञान प्राप्ती नाही, म्हणजे ज्याला अद्वैताची अनुभूती नाही, इथं ज्ञान या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? अद्वैताची अनुभूती. नॉर्मल म्हणजे किती पुस्तकं वाचतो, कुठलं उपनिषद येतं तुला वगैरे वगैरे ते नव्हे. तर ज्याला अद्वैत ज्ञानाची, अद्वैत भावना जी आहे त्याची जोपर्यंत जी अनुभूती नाही, अशा सगळ्यांना त्या इथं ज्ञानरहित म्हटलेलं आहे. आणि संन्यासनात एव म्हणजे फक्त संन्यासाला किंवा फक्त संन्यास घेतल्याने हा सिद्धिम न च समगच्छती. तो ज्ञानयोगाची जी निष्ठा आहे, म्हणजे ज्ञाननिष्ठेसाठी काय आवश्यक आहे की तो अद्वैताच्या अनुभूतीत रममाण होणं. जर त्याला ज्ञानच ते नाही तर तो त्या अवस्थेला जाऊ शकेल का? नाही. जशी कर्मयोगाची परमावस्था आहे समाधी योग, बरोबर, की जिथनं नेक्स्ट स्टेप त्याच्या पुढे तो ज्ञान म्हणजे चित्तशुद्धी झाली की तो पुढे नैष्कर्म्य स्थितीला जाणार. पण याच्या उलट जो संन्यासी आहे त्याचं सुद्धा जर ज्ञान त्याला जर प्राप्त झालं नसेल, गुरुकृपेने म्हणा किंवा कशाने म्हणा, नुसतंच मला वैराग्य आले आहे म्हणून म्हणून मी भगवे कपडे घातले, पण ज्ञानाचा लवलेश नाही, अद्वैताची ना अनुभूती आहे ना शब्दज्ञान आहे, असा व्यक्ती सुद्धा न च समधिगच्छती, सम अधिगच्छती, जसं शांतीम समधिगच्छती म्हटलं होतं ना आपण, तसं असा संन्यासी सुद्धा त्या शांत स्थितीला किंवा कल्याण स्थितीला प्राप्त होत नाही, ती त्याला प्राप्त होत नाही. म्हणजे दोन्ही आहे. कर्मयोगासाठी कर्म आरंभ करून समत्व बुद्धीने ती करून मग पुढे जाणं आहे, नाहीतर तो नैष्कर्म सिद्धीला चित्तशुद्धी होऊन पुढेच जाणार नाही. आणि संन्यासी सुद्धा नुसतं संन्यासी होऊन पुढे जाणार नाही, ज्ञाननिष्ठा त्याला प्राप्त होणार नाही. मार्ग त्याचा आहे पण ज्ञानच नसेल, कारण तिथे त्याला त्याच्याकडनं ज्ञानाची अपेक्षा आहे. ती कर्मयोगाला ज्ञानाची अपेक्षा नाही आहे. कर्मयोगाकडून कर योग्य योग्य पद्धतीने संगरहित अशा समत्व बुद्धीने कर्माची अपेक्षा आहे. आणि ज्ञानयोगाकडून म्हणजे संन्यास अर्थात वैराग्य नित्यानित्य विवेक वगैरे ते सगळे आलेच, पण त्याच्यानंतर ज्ञानाची पण अपेक्षा आहे त्याच्याकडनं. ज्ञान नसेल तर नुसतंच आपलं बसलाय ठोंब्या असा उपयोग, म्हणजे त्याची पण अशीच अवस्था आहे. असं म्हणजे इथं कृष्ण काय सांगतायत की दोन्ही मार्गामध्ये धोके आहेतच. जर तुम्ही म्हणजे दोन्ही मार्ग तुम्ही योग्य तऱ्हेनेच फॉलो करायला पाहिजे. असं इकडे कर्म आणि इकडं ज्ञान, असं समजलं. आणि म्हणून मग बाराव्या अध्यायात म्हणून मग भगवान म्हणतात की क्लेशो अधिकरस्तेषाम अव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता इगतीर दुःखम देहवद्भिर वाप्यते. म्हणजे तो मार्ग ज्ञाननिष्ठेचा मार्ग खरा खूप खडतर आहे असं तिथं सांगतात मग भगवान. बरोबर. हा. तर हा झाला. आता अजून याच्या पुढची हेच स्पष्टीकरण पुढे देत आहेत की नुसतं आता म्हणजे ज्ञान जर नसेल, जी दुसरी ओळ, नुसतं ज्ञान नाही पण फक्त लौकिक संन्यास घेतला ज्याने, कर्मसन्यास, कर्म करणं सोडलं पण ज्ञान नाही, तर मग त्याला नैष्कर्म्य सिद्धी अशी का मिळत नाही, खरी ती ज्ञाननिष्ठा का प्राप्त होत नाही, त्याचं कारण 5व्या श्लोकात. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. याचा अन्वय ही म्हणजे कारण. कश्चित म्हणजे कोणीही. आता इथं कोणीही म्हणजे काय, जो अज्ञानी आहे असा, म्हणजे सगळ्यांना उद्देशून नाही, कोणीही अज्ञानी क्षणम अपि. आता अज्ञानीच का म्हटलेलं ते मी नंतर सांगेल. पण कोणीही अज्ञानी म्हणजे ज्याचा कर्मावरच अधिकार आहे असा, क्षणम अपि, एक क्षणभर सुद्धा अकर्मकृत, कर्म केल्याशिवाय
जातु न तिष्ठती, कधीही राहत नाही. प्रत्येक जण कर्म करतच असतो. प्रत्येक जण हा कर्म करतच असतो. तर याचं कारण का? ही अवशः एव सर्व. अवशः म्हणजे हे सगळे ही अवशः सर्व म्हणजे सगळे कर्माच्या अधीन असलेले सगळे हा असे जे प्राणी आहेत की जे त्याच्यात म्हणजे परवश, अवश म्हणजे परवश, दुसऱ्याच्या परमेश्वराच्या अधीन आहेत असे हा सगळे हा प्रकृतीजयी ही गुणैही. प्रकृतीजयी ही गुणैही म्हणजे काय? प्रकृतीपासून जन्मलेले जे त्रिगुण आहेत, त्रैगुण्यम, सत्व रज तम, हा त्या गुणांच्या द्वारा प्रत्येकाला, कारण प्रत्येक जण हा प्रकृतीच्या अधीन आहे. प्रत्येक अज्ञानी पुरुष हा प्रकृतीच्या अधीन आहे. आणि प्रकृती म्हणजे काय? सत्व रज तम या गुणांचं मिश्रण. आणि हे सत्व रज तम गुण, या गुणांनी आपल्याला सगळ्या भावना उत्पन्न होत असतात. कधी सात्विक, कधी राजसिक, कधी तामसिक, बरोबर. आणि या भावना एकदा उत्पन्न झाल्या, भावना म्हणजेच वासना, की त्यामुळे कर्म होतच त्याच्याकडून. पूर्ण असा अगदी म्हणजे अगदी बेशुद्ध जरी अवस्था म्हटली, स्वप्नावस्थेत सुद्धा भावना जागृत असतात आपल्या, नाही का? बरोबर आहे ना? त्यामुळे एक क्षणभर सुद्धा जे म्हटलेलं आहे ते अक्षरशः खरं आहे, की स्वप्नात सुद्धा आपण भावना, वासना, कधी सात्विक स्वप्न, कधी राजसिक स्वप्न, कधी तामसिक, कधी सगळ्यांचं मिश्रण ही पडतच असतात. कारण ही ईश्वर आणि त्याची माया, त्यांचा हा सगळा माया जगत जे आहे त्यांनी हे सगळे जीव पराधीन आहेत. त्यामुळे कोणी म्हणेल मी कर्म सोडतो, आणि जो ज्ञानी नाही, म्हणजे ज्यांनी सगळ्या इंद्रियांना वश करून चित्त अंतर्मुख पूर्ण केलेलं नाही, त्या परमेश्वरात अर्पण केलेलं नाही, त्याला कर्म सोडणं, कुठल्या अर्थाने कर्म सोडणं? त्याचा कर्माचा बंध सोडणं हे शक्यच नाही. बरोबर ना? अगदी आपण झोपतो म्हणजे काय? काहीतरी आपल्याला एक तामसिक भाव येतो, नाही का? म्हणून आपल्याला झोप येते. इथेही आपण कर्म करतच असतो तामस भावनेने. तमोगुणाचं तिथं प्राबल्य असतं, नाही का? आणि मग यांनी पुढे मग सांगतात, हे म्हणजे त्यामुळे असा जर कोणी संन्यासी म्हणेल की मी भगवे कपडे घातलेले, सगळी कर्म सोडलेलं आहे, आता मला कशाचा बाध नाही, तर नाही. जोपर्यंत त्याची ती अवस्था झालेली नाही, तोपर्यंत त्याला कर्म करणंच आहे. आणि त्याच्याकडनं कर्म वासना होतातच आहे, कारण त्याला ते अद्वैत ज्ञानच नाही. आणि ते ज्ञान अपरोक्ष पद्धतीने पाहिजे, परोक्ष नाही. आणि म्हणजे हा पॉइंट या 6व्या श्लोकामध्ये पूर्ण होईल. कसा ते बघूया. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. म्हणजे काय? की यहा विमूढात्मा, म्हणजे असा जो मूढ बुद्धी, तर इथे मूढ म्हणजे मूर्ख नव्हे. इथे मूढ म्हणजे विमूढ, म्हणजे विशेष मूढ, म्हणजे विशेष मूर्ख नाही, तर विशेष अज्ञानी. की जो हा कोण असा विशेष अज्ञानी? की जो लौकिक त्यांनी संन्यास घेतलेला आहे, पण तो त्या अजून संन्यासाचा जो अधिकारीच नाहीये असं. तर असा जो विमूढात्मा कर्मेंद्रियाणी संयम्य, नुसतं कर्म करत नाहीये. बघा आता फरक काय आहे? असा लौकिक संन्यासी की ज्यांनी कर्म सोडलेली आहेत, कर्मेंद्रिय आणि संयम. कर्मेंद्रिय कुठली आपली? हात, पाय, जीभ, हा वगैरे वगैरे, ही जी कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय नाही. ज्ञानेंद्रिय आपण मागे दुसऱ्या अध्यायात बघितलेले. इथं कर्मेंद्रियांचा प्रश्न आहे. कान, डोळे, हे सगळे, नाक, ही ज्ञानेंद्रिय की ज्याने आपण बाहेरच्या वस्तूंचं ज्ञान ग्रहण करतो. कर्मेंद्रिय कुठली? ज्याने आपण बाहेरच्या वस्तूंना देतो काहीतरी, हाताने देतो, पायाने चालतो, नंतर
जिभेने बोलतो. जिभेचे दोन गुण आहे. जीभ हे ज्ञानेंद्रिय पण आहे, कारण रवना म्हणजे चव पण येतो, आणि जीभ जेव्हा बोलते तेव्हा ती कर्मेंद्रिय असते. हा, नंतर हे दोन त्वचा नाही का, गुद. गुद म्हणजे जिथं आपण उत्सर्जन करतो, आणि जननेंद्रिय की ज्याने आपण पुनरुत्पादन करतो. ही 5 कर्मेंद्रिय. तर यांचं संयमन त्यांनी केलेलं आहे, पण तरीही इंद्रियार्थान मनसा स्मरण, तरी तो मनात मात्र तो विचार करत असतो, प्रत्यक्ष करत नाही. प्रत्यक्ष स्त्री नाहीये, त्याला बायको नाहीये, किंवा स्त्रीकडे तो जात नाही, पण मनात त्याच्या विचार सुरू असतात. हा, हाताने म्हणजे खात नाही पण सुरू असतात, पायाने म्हणजे चांगल्या चांगल्या ठिकाणी जात नाही पण त्याला इच्छा असतात. तर त्याच्या जोपर्यंत मनाने जरी तो विषयांचं, इंद्रियार्थ म्हणजे विषय, इंद्रियांचे जे विषय आहे त्याला इंद्रियार्थ म्हणतो आपण, तर त्या विषयांचं जो मनाने स्मरण करतो, सहा मिथ्याचार हा उच्यते. तर त्याला मिथ्याचार किंवा ढोंगी म्हटलं जातं. त्यामुळे इथं कृष्णाने अशा लोकांची अत्यंत कडक शब्दात निंदा केलेली आहे, की अधिकार असल्याशिवाय संन्यास घेणं हा ढोंगीपणा आहे, मिथ्याचार आहे, असं समजलं. त्यामुळे परत परत कृष्ण म्हणजे याचाच त्याने शेवटी मग सांगितलेलं आहे 12व्या अध्यायात, जे मी सांगितलं की हा मार्ग खूप खडतर आहे. असं नुसता संन्यास घेणं एवढं सोपं नाहीये, तो अधिकार प्राप्त झाल्याशिवाय संन्यास घेऊ नका, असं. ठीक आहे, 7वा श्लोक बघूया. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगमसक्तः सविशिष्यते. तर याचा अन्वयार्थ असा की तू, म्हणजे हे अर्जुना, हे संबोधन आहे, हे अर्जुना, परंतु, तू म्हणजे परंतु, यह इंद्रियाणि मनसा संयम्य, म्हणजे इंद्रियांचा, ज्ञानेंद्रियांचा, आता इथं कर्मेंद्रिय नाही, ज्ञानेंद्रियांचा, मनसा संयम्य, मनाने निग्रह करून, कारण ज्ञानेंद्रिय ती काही ऍक्च्युअल हलत नाहीत, ती फक्त ग्रहण करतात, त्यामुळे त्याचा निग्रह हा मनानेच करावा लागतो. त्यामुळे इंद्रियाणी म्हणजे ज्ञानेंद्रियाणी मनसा संयम्य किंवा नियम्य म्हणजे नियम करून किंवा निग्रह करून असक्त, संग किंवा आसक्ती सोडून कर्मेंद्रियैहि कर्मयोगम आरभते. कर्मेंद्रियांनी कर्मयोग जो सुरू करतो, कारण ऍक्च्युअल जी मनुष्याकडनं कर्म होतात ती कर्मेंद्रियांकडनं होतात, पण मन कशाने गुंतं, ज्ञानेंद्रियांद्वारा गुंतं. त्यामुळे फार मस्त श्लोक आहे हा. ज्ञानेंद्रियांना मनाने ओढायचं, ताब्यात ठेवायचं, आणि कर्मेंद्रियाला कर्मयोगाने ताब्यात ठेवायचं, किंवा कर्मेंद्रियांना कर्मयोगाने शिस्त लावायची. कर्मयोगाने म्हणजे काय की समत्व, समबुद्धीने, असं. आरभते म्हणजे आरंभ करतो, सहा विशिष्यते, असा तो विशेष आहे, म्हणजे तो श्रेष्ठ आहे. म्हणजे ढोंगी संन्यासापेक्षा कर्मयोगी गृहस्थाश्रमी अधिक चांगला, असं समजलं. म्हणजे इथं कृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू एवढा निराश होऊ नकोस की तुला घोर कर्मात ढकललेलं आहे म्हणून, कारण ढोंगी म्हणजे अर्धवट संन्यासापेक्षा किंवा ढोंगी संन्यास घेण्यापेक्षा व्यवस्थित गृहस्थाश्रम किंवा कर्मयोग पालन करणं हे खूप श्रेष्ठ आहे. विशिष्यते म्हणजे खूप चांगलं, श्रेष्ठ आहे, असं समजलं ना, बरोबर. तर इथं आता त्याने कर्मयोगाची म्हणजे 4, 5, 6 याच्यात ज्ञानयोग हलक्या प्रतीचा कधी होऊ शकतो ते सांगितलं, आणि आता 7व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की कर्मयोगही तुम्ही चांगल्या प्रकारे कसा करू शकता, बरोबर. पुढचा श्लोक 8वा. नियतं कुरु कर्म त्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेय कर्मणः. म्हणजे काय की त्वम, आता तू, परत अर्जुनाला ते आता डायरेक्ट उपदेश देतोय कृष्ण,
तू कर्मयोगाचाच अधिकारी आहे आणि तू कसं कर्म कर तर त्वम नियतम कर्म कुरु. म्हणजे तुला नियत म्हणजे तुला जे नेमून दिलेलं काम आहे की ज्याने तुला काही फळ मिळणार नाहीये. जसं उदाहरणार्थ सैनिक, परत परत मी सैनिकाचं उदाहरण देतो कारण तिथं आपल्याला कर्मयोग चांगल्या प्रकारे कळू शकतो म्हणून. तर नियतम कर्म करू म्हणजे सैनिकाने त्याला जे नेमून दिलेलं कर्म आहे ते पूर्ण निष्ठेने करायचं आहे, समत्व बुद्धीने. मग फळाचा विचार करायचा नाही, मी मेलो तर काय होईल, माझे बायका पोरं असतील त्यांचं काय होईल, म्हणजे मोहात न अडकता किंवा विचार करून मला माझ्या ऑफिसरनी असं सांगितलंय पण जरा मी वेगळं करून असं नाही. त्याला नेमून दिलेलं जे काम आहे ना, नियतम कर्म कुरु. त्यामुळे तू नेमून दिलेलं कर्म कर. आणि प्रत्येक कर्मयोगाला अगदी जसं म्हणजे अगदी कोणी पंतप्रधान जरी असेल तरी त्यांनी सुद्धा त्याला नेमून दिलेलं काम आहे ते केलं पाहिजे. भलेही त्याचं स्तर वेगळा असेल त्या नेमून दिलेल्या कामाचा, पण त्यांनी सुद्धा त्याला नेमून दिलेलंच काम केलं पाहिजे असं. कारण की ही अकर्मणः कर्मज्यायः म्हणजे काहीच न करण्यापेक्षा आता ना नैष्कर्म्य, अकर्म, विकर्म हे 2-4 गोंधळात टाकणारे शब्द आहेत कर्मयोगात. तर त्याचं मी योग्य वेळ आली की यातला भेद सांगेन. पण सध्या अकर्म म्हणजे एवढं लक्षात ठेवा की अकर्म आणि निष्कर्म किंवा नैष्कर्म या वेगळ्या गोष्टी आहेत. नैष्कर्म किंवा निष्कर्म म्हणजे ती जी स्थिती आहे की जिथे कर्माची अपेक्षा नाही त्याला म्हटलं जातं नैष्कर्म्य सिद्धी. आणि अकर्म म्हणजे तुझ्याकडनं कर्म अपेक्षित आहे पण तू आळशीपणा करतोयस, कर्म करत नाहीयेस, हा असा जो अकर्मण. तर अकर्मण कर्मज्याय म्हणजे आळशीपणापेक्षा किंवा कर्म न करण्यापेक्षा, म्हणजे ज्याला आपण कधी कधी म्हणतो ना की काहीच न करण्यापेक्षा काही चुकीचं केलं, थोडी चुका झाल्या तरी चालतील पण करा, काहीतरी करा असं. तसं अकर्मण कर्म ज्याय काहीच न करण्यापेक्षा, कर्म मुळीच न करण्यापेक्षा, आणि विशेषतः तुला कर्म करणं ही तुझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, तेव्हा ते न करण्यापेक्षा कसं कर्म करणे जास्त श्रेष्ठ आहे. च आणि ते म्हणजे तव शरीर यात्रा अपि अकर्मणा न प्रसिद्ध आहेत. आणि तुझी शरीर यात्रा म्हणजे उदरनिर्वाह काहीच काम न केल्याने चालेल का, नुसतं कोपऱ्यात बसून राहिल्याने नाही. तर त्यामुळे तुझा हा देह चालवण्यासाठी तरी तुला अकर्मणी किंवा आळशी बसून चालणार नाही, कर्म करणंच आहे तुला असं. हा परिचय मध्ये होता श्लोक आपल्याला. हो परिचय नाही, बऱ्याच आधी होता, प्रारंभाला होता मला वाटतं. नाही, प्रवेशला होता, प्रवेशला हा मला आठवतं. प्रवेश प्रवेशला. होता, हा. प्रवेशला होता. ठीक आहे. बरोबर. हा तेव्हा हे आपलं चर्चा झालेली आहे तेव्हा एकदा. ठीक आहे. सर. तर हा पण ते बाकी पण सगळ्यांना लक्षात आलं का आतापर्यंत आपण काय काय बघितलं. जेव्हा अर्जुन अगदी डाऊन होऊन विचारतो की मला घोर कर्मात का ढकलतोयस, तेव्हा मग कृष्ण चौथ्या श्लोकात सांगतात, तिसऱ्या श्लोकात की मी 2 निष्ठा सांगितलेल्या आहेत ज्ञानयोगांना, सांख्य लोकांना म्हणजे ज्ञाननिष्ठांना ज्ञानमार्गाने आणि कर्मयोगी लोकांना कर्मयोगाने अशी. आणि ज्याला ज्ञान नाहीये किंवा त्यांनी ढोंगीपणा केल्यापेक्षा तो मिथ्याचार आहे, त्याच्यापेक्षा म्हणजे व्यवस्थित कर्म करणं हे खूप श्रेयस्कर आहे, हे खूप विशेष आहे असं. बरोबर. आणि ते कसं करायचं, मग ज्ञानेंद्रियाने मनाने ज्ञानेंद्रियावरून घ्यायची, बरोबर, आणि कर्मयोगाने कर्मेंद्रियांना शिस्त लावायची, बरोबर. अशा रीतीने आपण कर्मयोग करायचा, बरोबर. आणि हा कर्म का करायचा आहे, कारण कर्म करणं अकर्मणी म्हणजे कर्म न करण्यापेक्षा कर्मयोग जास्त श्रेष्ठ आहे. आणि दुसरं आपला उदरनिर्वाह पण चालणार नाही तुझं असं. अजूनही पुढे आहे याचं स्पष्टीकरण, हा पूर्ण अध्यायच कर्मयोगावरती आहे. पण इथपर्यंत समजलं सगळ्यांना. काही काही शंका छान असेल तर सर, ग्रुपवर समजलं टाका सर. तुम्ही. हा हो काही सर, शंका समजलं. असेल तर ग्रुपवर टाका, मग आपण ती चर्चा करू. हा कारण आता वेळ संपत आली आहे तशी. ठीक आहे, चला इथं मग ठीक आहे. थांबूया आपण 8व्या श्लोकापाशी.
चालेल चालेल. 9व्या श्लोक जय गुरु सर. जय छान झाला प्रमेय. हा. जय गुरु, खूप छान समजलं.